मी पक्या आज विषयच नाही. काही न मागताही सुख नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी प्रकाश वाडे तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. आज स्पेशली हा लग्नाचा ब्लॉग होणार आहे आणि आम्ही घरातून निघालोत, फ्रेश वगैरे होऊन गाडीत आलो आहे आणि ब्लॉग सुरू केला आहे. सोबत दादा आहे, हा पण माझा रूममेट. त्याच्यानंतर पुढे गुरु आहे, गुरुदास साळगावकर, आणि वाय पी पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सेटवर. कारण इकडच्या सगळ्या गल्ल्या वाय पी शिवाय कोणी हात नाही घालणार. आणि आता आम्ही चाललो आहोत सावंतवाडीला. टाईम झाला आहे 11:15. 12:10चं लग्न आहे आणि वाय पी आम्हाला टायमावर पोहोचवणार आहे. हा एक चॅलेंज आहे जो सुरू झाला आहे. बघूया कशा प्रकारे जातो, कारण नॅरो रोड आहे हा. बघा छोटा रोड आहे आणि ह्या रोडने गाडी चालवू शकतो. हो ना, ओके. तर ह्या ब्लॉगमध्ये स्पेशली मजा येणार आहे, कारण सर्वजण काल एवढे हल्दीला सर्वजण आले होते, पण आज इकडून तिकडून सर्वजण एकत्र येणार आहेत. सो खूप मजा येणार आहे आणि थोडासा बघूया, जेवढा होईल तेवढा ब्लॉग करायचा मी प्रयत्न करणार आहे. सुसाट ड्रायव्हरने पोहोचवला आहे, अजून 3 मिनटं आहे बाकी आहेत आणि हॉलपर्यंत पोहोचलो. मस्त, आता जाऊया. आमची एक गाडी आहे, प्रथमेश आणि पुढे आलेत. ठीक आहे, बाकीची मंडळी आहेत, सगळेजण भेटतील. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. खूप दिवसांनी बरं वाटणार आहे. रूममेट्स काय गेट टुगेदर. हा, आपली गेट टुगेदर हल्ली असेच होतात. इकडं ऑलमोस्ट लग्न आहे ना, हॉलवर असतात. हॉल आलं, पोचलो. मी पक्या हा आमचा चला, चड्डू भेटलेला आहे. आमचे साहेब आहेत, साहेब पाठीमागं आसलकर साहेब आहे, गुरुदास, आणि सगळे आले एकत्र आले. हे सगळे रूमीज आहेत. हे दिले साहेबांची ओळख पहिली करून दिली. साहेब पुढे अबे साले तभी झाला, लग्न झाला. कोकणामध्ये लग्न लागल्यानंतर अशा प्रकारे नवरदेव आणि नवरी फिरतात. त्यानंतर सर्वजण त्यांना अक्षदा टाकून अशा प्रकारे आशीर्वाद देतात. आज विषयच नाही. निखिलचा भाऊ आहे. ए निखिल, एक एक स्वप्न आले घेऊन लाख स्वप्ने, एक एक स्वप्न आले घेऊन लाख स्वप्ने, लाखात एक माझे ते स्वप्न तू पहावे. नाते असेल तर मग नाते असे असावे, माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. डोळ्यास जाणवावी डोळ्यामधील आशा, काही न मागताही सुख ओंजळीत यावे. काही न मागताही सुख ओंजळीत यावे. माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. मला फक्त 5-10 मिनिटं लेट झाला, त्याच्यामुळे बात तो सही है. ऐका लग्न ऐक तरी नाही. अरे यज्ञावर डाऊट नाही, लग्न यांनी लवकर लावला. 12:08चा लग्न होता, ह्यांनी लवकर लावला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. आम्हाला फक्त टायमिंगवर बरोबर वायपीने पोहोचवले. 12:08ला आम्ही इथं होतो. या कुछ न कुछ तो गडबड जरूर है. पेढे आलेत. इकडं लग्न झाल्यावर पेढे येतात. आहे ना, तो सोड रे. मोदीचे पाहिजे मास्क, वाघाचे मास्क. तसं नाही रे, सम्राच्या केळवणी का फुटका देतो लागतो. हा विषय चाललाय. सम्राचं तर लग्न आहे 13 फेब्रुवारीला. सम्राला काय गिफ्ट द्यायचं ते चालू आहे. सम्राची 12ला घेतलेली आहे.
एकेकाला टार्गेट केला जातो. हा आलू गुरु हा पण तुला लुक कुठला पण कर भारी वाटतो. तुझा तो सचिनच्या रंगातला लुक भारी वाटतो. हा असोलकर आहे, हा मिलिन आहे, गुरु आहे, वायपी, हा समीर, प्रथमेश आणि दादा. अशी मस्ती चालू आहे. होय ही साईज त्याला जायत त्याची मग ओव्हर साईज वाटावं डाएट वगैरे फुल करतात आणि तेच बघ त्या चेहऱ्याला असं हा यज्ञेशने जिम लावली आहे थोड्या दिवसापूर्वी. 10 दिवस झालेत. त्याला नकोसा केलाय, जीव नकोसा केलाय. हे बघ 8 दिवस होते एवढी बॉडी जात नाही. गुरु सांगतो 3 टाइम जात असणार तो बोलतोय. काय काय बोलतील वाट लावून टाक. खूप दिवसाने गप्पा मारतोय. बराच टाइम आता म्हणजे लग्न झाला जवळपास 6:15 उरकला. त्याच्यानंतर आता अर्धा 1 तास बसलो. बरं वाटलं. मेडिटेशन एक प्रकारचं मेडिटेशन. कारण 4-5 वर्ष एकत्र काढलीत आम्ही. त्याच्यामुळे बरेच गोष्टी आहेत त्या आम्ही शेअर करतो. गप्पा मारून झाल्यात. जेवायच्या लाईनला आलो. मिलिन भूक लागली नाही मग कशाला जा ना. आजची मेजवानी सुंदर. बाकीचे आमच्या लाईन मध्ये आहेत येत आहेत. टीमवर चर्चा चालू आहे. सम्र्या काय म्हणतो. गुरु आमचा शांतपणे विचार करतोय. हे निखिलचे काय कम्प्युटरवाले घेतला त्याला. तुला पण घेतला. अरे नाही पण जास्त गरज तुला आहे सध्या. जास्त ऍडव्हर्टायझिंगची गरज तुला आहे. जवळपास आता काहीतरी 15-20 मिनिटं अगोदर रिसेप्शन सुरू पण झालंय. ओके 2 वाजले आता. साहेबांना दाखव. साहेब आमचे पुढे आहेत. तलाठी साहेब. स्टेजवरचा माहोल बघ. बसून पण देत नाही त्याला. निखिल भाई वेटिंग. आम्ही सर्वांनी निखिल आणि वहिनीला इथे कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या नवीन भावी आयुष्यासाठी. शुभ भेट सम्र्याने पण घेतलं. सिग्नेचर स्टाईल काहीतरी एक फोटो काढायचा आहे ना. हे परत स्टेजवर आलेत. एकदा जाऊन आलोय आता परत. वायपी असता गुरुला पुढे केलंय. बाहेर आलोत आता. झालंय सर्व फोटोशूट. काय हां 2 वेळा फोटो काढायला गेलो. फोटो बिटो काढले पण आहेर द्यायचं राहिलंय. आता बाहेर आल्यावर इथं ठरला की आता आहेर पण आताच देऊन. असं सर्व चालू आहे. थोडा कंटाळा आला. आता थोडंसं एनर्जी डाऊन झाली. आता मिलिन गेलाय आहेर पाकिट आणायला. मी विचार करतो बरोबर. असोलकर पण गेला ते पण सांग. हां असोलकर सांगितलं तो ऐकलं. चला आता इथून आता निघायचा प्लॅन आहे आहेर पाकिट देऊन. सावंतवाडीतून शिरोड्यात परत एकदा आलोत. ऑफिसकडे आलोत. वायपी आमच्या दादा आणि गुरुने मलेवाडची भजी घेतली. मलेवाडची फेमस भजी आहे म्हणून. मस्त आहे. भजी खातो. जाम झोप आली होती. धमाक झाला आता. थोडा भजी बिजी खाऊन झाली. आणि इथं प्रथमेशने एक रील स्टार दाखवलाय. गेला कुठे. हा बघा काय नाव मित्रा. राजेश. ह्याची एक कांताराची रील आहे. मी समोर लिंक देऊन ठेवतो. भारी भारी केलेली आहे. आणि तुझं काय नाव. प्रथमेश. ओके हे भेटले. हे प्रथमेशने ओळख करून दिली. हा माझा प्रथमेश मित्र तावडे माहिती आहे तुला. मला दुसरा एक प्लॅन करायचा अजून चालू आहे चेंजिंग. हे बघ इथं करतायत हे प्लॅन. थांबलो आहे मी. आता बघूया काय काय प्लॅन होतं नंतर बघूया. नाहीतर मग घरी जायचा प्लॅन आहे सुकवाडला. असे प्लॅन चेंज होणार आहेत सध्या. हे असं भेटल्यावर असंच होणार आहे मला माहिती होतं. पण म्हटलं तरी म्हणून गाडी घेऊन आलो आहे. विलेजचा पार्सल आला आहे. दाखवतो काय आहे. सनस्क्रीन आली. आता गोरा होणार आहे थोडंसं. आता बघून घ्या. थोड्या दिवसात डायरेक्ट चेंज. हा मिलिन ही क्रीम पॅकिंग आहे. हा थोड्या दिवसात. ए तावडे हा फोटो पाठवा मला याचा. फोटो घे बाबा. बघ रोज बघ रोज 100%. मिलिन माझी ॲडव्हर्टायझिंग करतो चॅनलची. हा मिलिन करणार. या सांग दे काय. हा एकदम प्रोफेशनल वाटतं ना. सांग काय त्या लोकांना बघू नका म्हणायची व्हिडिओ. बऱ्याच घट्ट मीटिंग नंतर
एक प्लॅन ठरला की इथून तरी बाहेर पडायचं आहे, फिरत फिरत जायचं आहे. असा बरेच सगळे कन्फ्युजन आहेत. ठीक आहे, तर बघूया आता कुठे जातोय. शिराडतून बाहेर पडलो आता सातारड्याच्या रोडने चाललो. तिकडे गोवन स्पाइस म्हणून काहीतरी हॉटेल आहे तिकडे, पण म्हणजे ऑलमोस्ट गोव्याच्या बॉर्डरवर आहोत. गोवा बॉर्डरला आलो. चला, सिंधुदुर्ग संपला. मित्रांनो सातारड्याला पोचलोय आणि हायवेला थांबलोय. आता इकडे हॉटेल आहे कुठेतरी वरती, तिकडे जायचं आहे आणि चहाची चर्चा चालू आहे. मस्त मोसम पण मस्त झाला. ठीक आहे, थोडी झोप आली होती. आता बघतो चहा पाहिजे. आता मला सध्या चहाची उकी आलेली आहे. ठीक आहे, चहा भेटते का बघूया. आता गाडी पार्किंग लावलीत आणि आम्ही पोचलो गोवन स्पाइसला समरो. ठीक आहे, हो नवीन हा. चला घेऊन आलेत हे, बघूया इकडची टेस्ट कशी आहे. याच्या अगोदर गोव्यामध्ये मी क्लासिक अंकिताच्या इथे गेलो होतो आणि आता इकडं बघूया इकडची टेस्ट घेऊया. हॉटेलची वाईब. ए गुरु काय याचा काय कमेंटमेंट तुझी काय आहे? पुढे जाऊन नाईट आउटचा प्लॅन आहे होतोय, त्यासाठी गुरुला इन्फ्लुएन्स केला जातोय. आपण जाऊया. ए गुरु सांग रे, मला ऍडजस्ट झालं तर मी 100% येतो. सुट्टी नाही टाकू शकत, पण वीक ऑफ मध्ये मी ऍडजस्ट. डिशेस आलेले आहेत तावडे. हे काय? चणाक. आणि हे वेरले बोंबील आलेत. मस्त जेवण कंप्लीट झालंय. एक नंबर सी फूड होता, जाम भारी. हायली रिकमेंडेड. इथं या. हे बघ सर्व सॅटिस्फाईड आहेत. मस्त आता बसलेत, एकदम आराम करतो. आणि मी एक डिझर्ट मागवलाय, सॅराडोरा म्हणून काहीतरी आहे. हे भारी आहे बघ, एक नंबर. तेजसचा फोन आला होता, कॅरमेल पुडिंग काहीतरी समथिंग आहे. हे बघा हे आहे. प्लॅनिंग चालू आहे जायची. झाला. एक नंबर हॉटेल आहे. गोव्यात आलात या, गोवन स्पाइस. ठीक आहे, हां अप्रतिम. तावड्याने रेकमेंड केला होता. मित्रांनो सर्वांना टाटा बाय बाय केले. सावंतवाडी हायवेला माझा मोबाईल स्विच ऑफ होता, त्याच्यामुळे ब्लॉक काय करायला भेटला नाही. आता ड्रायव्हिंग सीटला मी आलोय, वायपीने मस्त फटाफट घेऊन आलोय. आणि आता मी एक CNG ब्रेकसाठी थांबलोय झारापला. आता इथून जाणार आहे सुकलवाडला रश्मीच्या घरी. सो हा दिवसभराचा ब्लॉग आता मी इकडेच एंड करतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. भेटा अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.